मी पत्रकार आणि लेखक उज्ज्वल कुमार माने, सोलापूर. गेल्या 30 वर्षापासून मी पत्रकारितेत आहे आणि पत्रकारिता करीत असताना छंद म्हणून काही पुस्तकं लिहिलीत, जी संशोधनात्मक पुस्तकं आहेत. त्यामध्ये पोलीस आणि पत्रकारिता, पोलीस आणि जनता, रणरागिणी अहिल्यादेवी, पोलीस हेल्पलाईन, अखंड होळकरशाही अशा प्रकारची एक पुस्तकं लिहिली आहेत. विशेषतः मराठ्यांचा इतिहास, होळकरांचा इतिहास, शिंदे सरकारचा इतिहास हे माझे अभ्यासाचे विषय आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 31 मे रोजी जयंती आहे. यानिमित्त अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती जर घ्यायची असेल तर त्यांचं कार्य सबंध भारतभर आहे, भारताच्या बाहेर आहे. जागतिक स्तरावर त्यांचा राज्यकारभार प्रसिद्ध होता. अशा महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिवशी त्यांनी जे भारतभर हिंदू धर्माची काही मंदिरे बांधली, जीर्णोद्धार केला, पूजेची व्यवस्था केली, त्याविषयी आपण थोडी माहिती घेऊया. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 18व्या शतकात सुमारे 28 वर्षे राज्यकारभार केला. हा राज्यकारभार करीत असताना महाराणी अहिल्यादेवी म्हणून, पराक्रमी अहिल्यादेवी म्हणून किंवा रणरागिणी अहिल्यादेवी म्हणून त्यांचं कार्य आहेच, परंतु धार्मिक कार्यसुद्धा त्यांचं मोठं आहे. परंतु केवळ त्या धार्मिक होते असंही नाही. अहिल्यादेवी होळकर यांनी भारतभर जी परकीय आक्रमणांनी जी मंदिरे पाडली होती, त्या संपूर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार केला. विशेषतः 12 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला आणि त्या ठिकाणी दररोज पूजेची व्यवस्था केली. असं अहिल्यादेवी होळकर यांचं मोठं काम आहे. आणि खऱ्या अर्थानं अहिल्यादेवी होळकर या हिंदू धर्म संरक्षक आहेत. विशेषतः अयोध्या, नेपाळ अनेक ठिकाणी अहिल्यादेवींनी राम मंदिरे बांधली. आज जर सध्या अयोध्येला राम मंदिर बांधलेलं सध्या जर असलं तरी त्यांच्या काळात अहिल्यादेवींनी एक नदीच्या काठावर अयोध्येत राम मंदिर बांधलेलं आहे. संपूर्ण भारतात जिथं जिथं तुम्हाला हिंदूंची मंदिरं मिळतील तिथं तिथं त्यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे, मंदिरं बांधली आहेत. आणि केवळ हिंदू धर्माचीच मंदिर बांधली असंही नाही, तर त्यांनी त्यांचा हिंदू धर्माची व्याख्याच अशी होती की इतर धर्माचा द्वेष करायचा नाही, उलट इतर धर्मांना देखील संरक्षण द्यायचं. त्यामुळे त्यांनी जशी मंदिरं बांधली तसं मशीद देखील बांधल्या. जसं पुजाऱ्यांना अन्नदान वगैरे करायचं त्या किंवा लोकांना अन्नदान करायचे हिंदूचा, तसं मुस्लिमच्या लोकांनासुद्धा ईदच्या वेळेला नमाज पठणच्या वेळेला वगैरे त्यांनी मदत केलेली हे दिसून येते. म्हणजे केवळ हिंदूंची मंदिर बांधली असं नाही, तर त्यांनी मशिदी बांधल्या, मशिदीची सुद्धा जीर्णोद्धार केला. अशा स्वरूपाचं त्यांचं कार्य दिसून येतं. आणि अहिल्यादेवीची हिंदू धर्म ही व्याख्याच अशी सर्वव्यापी होती. त्यामुळं त्यांचं कार्य भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आज